विरोधातल्या माणसाचा ऊस नेला जात नाही, त्याचा ऊस वाळवला जातो. म्हणून आपल्याला म्हणजे मी असं म्हणेन की ज्या वेळेला दादा आमदार झाले त्यावेळेला दादा प्रत्येक भाषणात सांगायचे की मी आमदार म्हणजे तुम्ही आमदार. तसं जो कारखान्याचा जो आता चेअरमन होणार आहे ही दादानी खरोखर त्याच वेळेला डिक्लेअर करून ठेवलंय की ज्या वेळेला कारखान्याचा चेअरमन होईल तो एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा चेअरमन होईल. त्यावेळेला खरोखर तुम्हाला मी सांगतो या ठिकाणी जल्लोषात त्यांचं स्वागत करायचं आहे. मनोज दादा तुम आगे बढो. आणि आपल्या सर्वांचा कराड उत्तरचा श्वास आदरणीय आमदार मनोज दादा घोरपडे यांचं आगमन एकदा पुकार देऊया. एकच वादा, एकच वादा, मनोज दादा तुम आगे बढो, मनोज दादा तुम आगे बढो. कराड उत्तरच्या इतिहासाचा शिल्पकार, तुम्हा सर्वांचा लाडका, खऱ्या अर्थाने शेतकऱ्याचा, कष्टकऱ्याचा आणि घाम गाणाऱ्या सर्वसामान्यांचा आमदार आदरणीय आमदार मनोज दादा घोरपडे. एकदा जोरदार टाळी दादांच्यासाठी. धन्यवाद. त्याच पद्धतीनं या ठिकाणी आता कडोत्तरचे आमदार त्यांचं आगमन झालेलं आहे. चला मी विनंती करतो की तुम्ही आपापल्या जागेवर खुर्चीवरती बसून घ्या. आदरणीय सातारा जिल्हा परिषदेचे माजी कृषी आणि पशुसंवर्धन समितीचे सभापती, जिल्हा परिषद सदस्य आदरणीय भीमराव काका पाटील आपण उपस्थित होत आहात. आपणही मंचावरती यायचं आहे. रहमतपूर नगरीचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष आदरणीय संपतराव माने दादा आपणही उपस्थित होत आहात. आपणही मंचावरती यायचं आहे. आणि पुन्हा एकदा विनंती करतोय ज्याही ठिकाणी जागा आहे मंडळी त्या ठिकाणी आपण स्थानापन्न व्हायचं आहे. कार्यकर्त्यांना विनंती कुठेही समोर उभे राहू नका. पुढच्या आपल्या कार्यक्रम आपला आपण सर्वांनाच विनंती आहे आपण सर्वांनी स्थानापन्न व्हायचं आहे. मी या निमित्तानं सर्व उपस्थितांना सांगू इच्छितो की आपण ज्या पद्धतीनं दादांना आमदार केलं त्यावेळेला प्रत्येकाला मी आमदार झाल्यासारखं वाटतंय. तसंच प्रत्येक सभासदाला आपण चेअरमन झाल्यासारखं वाटणार, सभासदांचा कारखाना असल्यासारखं वाटणार. हे मी या ठिकाणी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो. पहिल्यांदा जर तुम्ही आमदाराकडे जर भेटायला जायचं असेल तर तुम्हाला पहिली चिठ्ठी लिहून द्यायला लागत होती. गावातल्या प्रमुख माणसाला सांगावं लागत होतं. त्यावेळेला तुम्हाला आमदाराला भेटायला मिळत होतं. आता ती परिस्थिती राहिलेली नाही. आता थेट तुम्ही आमदाराला जाऊन भेटू शकता आणि तुमची कामं करून घेऊ शकता. तू कुठल्या पक्षाचा आहे आणि तू कुठल्या गावात नाराज हे सुद्धा आपले आमदार विचारत नाहीत. म्हणून आपण कुठल्याही पक्षाचा, जातीचा, धर्माचा विचार न करता आपण या ठिकाणी सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीमध्ये पक्ष भेदभाव न ठेवता मी सर्वांना एक आव्हान करतो किंवा एक ठराव तुमच्याकडून मी घेणार आहे की या ठिकाणी मनोज दादा घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली आपण कारखाना जिंकून देणार आहोत का? परत एकदा विचारतो, मनोज दादा घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही कारखाना निवडून देणार आहात का? सर्व सभासदांचं या ठिकाणी अभिनंदन की सर्वांची इच्छा आहे दादा की तुमच्या नेतृत्वाखाली सर्व लोक काम करायला तयार आहेत. आणि खरोखर बोल की कारखान्याचा जसा विकास झाला, स्वतः त्यांनी कारखाना काढला पडळमध्ये, तो कारखाना 4 वर्ष उत्तमरित्या चालवलाय आणि हाही कारखाना त्याही पेक्षा चांगल्या पद्धतीनं तुम्हाला चालवलेला दिसेल ही मी खात्रीलायक या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो. ह्या कारखान्याच्या परिसरामध्ये मसूरपूर जो भाग आहे दादा, ह्या भागामध्ये पाणी सुद्धा ह्यांना देता आलेलं नाही. हे तुम्ही ज्या वेळेला म्हणजे आमदार नव्हता तरी सुद्धा तुम्ही वरच्या लेवलला मंत्रालयामध्ये बैठका घेऊन तुम्ही हनबरवाडी, धनगरवाडी योजना सुरू केली आणि ह्या भागातल्या लोकांना तुम्ही पाणी देण्याची व्यवस्था केली.
या ठिकाणी तुम्हाला सांगायचं 2014 साली यानंतर शिवप्रतिमेचं पूजन या ठिकाणी करावं अशी मी मान्यवरांना विनंती करतो. हिंदवी स्वराज्य संस्थापक शिवछत्रपतींच्या प्रतिमेचं प्रतिमा पूजन खऱ्या अर्थाने मी आमदार साहेबांच्या शुभ हस्ते पूजन केलं जातं आणि तुम्ही सर्वच मंडळी ज्या शिवप्रभूंनी अखंड हिंदुस्थानाला ताट मानानं ताट कण्यानं जगायला शिकवलं ते शिवप्रभू आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी जय शिवाजी. निश्चयाचा महामेरू बहुत जनांशी आधारू अखंड स्थितीचा श्रीदारू श्रीमंत योगी हिंदवी स्वराज्य संस्थापक शिव तुझे नाव ठेविले पवित्र. शिव तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती सूत्र विश्वाचे तू अखंड विश्वाला अभिमानानं सन्मानानं ताटमानानं जगायला शिकवणारं संपूर्ण महाराष्ट्राचंच नव्हे तर अखंड हिंदुस्थानचं प्रेरणास्थान शिवप्रभूंचे आशीर्वाद घेतले जात आहेत. आणि खऱ्या अर्थाने या साताऱ्याच्या ऐतिहासिक मातीमध्ये एक इतिहास रचला जातोय. विधानसभेच्या पाठोपाठ सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये तुम्हा सर्वांच्या विश्वासास पात्र राहून तुम्हा सर्वांचे लाडके नेते अर्थातच या कराड उत्तरचे दमदार आमदार आदरणीय आमदार मनोजदादा घोरपडे आणि सर्व मान्यवरांच्या शुभास्ते शिवप्रभू प्रतिमेचं प्रतिमा पूजन मान्यवरांचे पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. आपल्या सर्वांचीच मंचावर उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा शब्दसुमनाने स्वागत करतोय. सन्मानित चंद्रकांत पाटील तात्या आपण उपस्थित झालात. अधिकराव साळुंखे विष्णुपंत साळुंखे नागठाणेकर मंडळी उपस्थित आहेत. प्रतापराव सूर्यवंशी सन्मानित विकास अण्णा कारंडे बनवडी धीरजराव भोसले वाघेश्वर या सर्व मंडळींना विनंती आपण मंचावरती या. सन्मानित संजय पाटील आर्वीकर सन्मान्य बाबासाहेब घोरपडे ज्येष्ठ नेते आणि ढाणे बापू या दोन्ही मान्यवरांना विनंती करतोय आपणही मंचावरती यायचं आहे. आणि यानंतर सन्मान्य विजयराव सूर्यवंशी चेअरमन नाईकबा पाणी पुरवठा संस्था बेलदरे या मान्यवरांना विनंती आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करायचं आहे. आपण मंचावरती या. तत्पूर्वी आदरणीय विनायकजी भोसले मान्यवरांना विनंती आपण आपलं प्रास्ताविक पूर्ण करणार आहात. त्याच्या अगोदर प्रास्ताविक झाल्यानंतर मी तुम्हाला वेळ देईन. प्रास्ताविक होऊ द्या. धन्यवाद सर. तर मी ह्या सभासदांना सांगू इच्छितो की 2014 साली ज्या वेळेला हानबरवाडी धनगरवाडी योजनेचं दिमागदार भूमिपूजन ह्या माझ्या आमदारांनी केलं होतं, त्यावेळेला त्याचा खर्च त्या उद्घाटनाचा साधारणतः 4 ते 5 लाख रुपये केला असेल. पण कागदावरती बंधूनो तुम्हाला मी सांगतो, सगळ्यांना आवर्जून सांगतो, लक्षात घ्या, कागदावरती त्यावेळेला शासनाचा निधी फक्त 1 लाख रुपये आला होता. 1 लाखामध्ये निधी आवाज येत नाही, योजना चालू होऊ शकते का? अशा पद्धतीने हिने कारभार केला. लोकांच्या डोळ्यात धूळ टाकायचं त्यांनी काम केलं. त्यांना तुम्हाला पाणी द्यायचं नव्हतं, त्यांना फक्त त्यांची खुर्ची वाचवायची होती. अशा पद्धतीने त्यांनी दादा काम केलं. त्यांना ही योजना चालू करायची नव्हती आणि ह्या लोकांना पाणी द्यायचं नव्हतं. गेल्या वर्षी बंधूनं दुष्काळाचं सावट होतं. एप्रिल आणि मे मध्ये प्यायला पाणी नव्हतं. ह्या सगळ्या लोकांना तुम्हाला माहित आहे, दुष्काळ होता. सर्व मंडळी आमच्या गावातली त्या व्यक्तीकडे गेली की पाणी नाही, कोणाला पाणी सोडायला सांगा. त्यांच्याकडून उत्तर आलं धरणात पाणी नाही म्हणून. अरे धरणात पाणी नाही, तुम्हाला माहित आहे का तुमच्या उशाला पाणी आहे म्हणून? ते आम्ही दादांच्या कानावरती गोष्ट घातली. दादानं सांगितलं तारळी धरणामध्ये पाणी शिल्लक आहे, तारळी धरणाचं पाणी आपल्याला मिळू शकतं. फक्त 200 मीटरचं काम अपूर्ण आहे. ते जर काम पूर्ण केलं तर आपल्याला पाणी मिळू शकतं. दादानी तात्काळ करोडीमध्ये अर्पण कॉलनीमध्ये अधिकाऱ्यांशी मिटिंग लावली. त्यांना प्रश्न विचारले. त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांनी जमीन तुम्हाला अधिग्रहण करून दिलेलं नाही का, तर त्यांना मोबदला मिळालेला नाही. बंधूंनो, तात्काळ दादानी वरती फोन करून त्या शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहण करून
त्या लोकांच्या खात्यावर पैसे जमा करून 15व्या दिवशी ह्या आरपळ कालव्यामध्ये ह्या मसूरच्या पाठीमागं पाणी 15व्या दिवशी आणलं होतं, पायपा जोडून तिथं. ही खरी तर कामाची पद्धत आहे. आणि आपल्याला जर कामाचा माणूस पाहिजे असेल तर आपल्याला मी पुन्हा एकदा शब्द वापरतोय की आपण सर्व पक्षीय मंडळींनी राजकारण न करता ज्या पद्धतीनं आपण बाजार समिती घेतली, आमदारकी घेतली, त्याच पद्धतीनं सर्वसामान्य माणसांनी पुन्हा एकदा कारखाना त्यांच्या ताब्यातून घेऊन आपण सुरळीत चांगल्या पद्धतीनं चालू करायचं आहे हे मी या ठिकाणी आवर्जून सांगतो. या सभेत निवडणूक लढवण्यासाठी जी सर्वसामान्य माणसं उभी राहणार आहेत तीच कारखान्याची खरेदीदार मालक असणार आहेत, सभासद मालक असणार आहेत. पुन्हा एकदा मी सांगतो आणि मी माझे 4 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर नाईकबा पाणी पुरवठा संस्था बेलदरेचे सन्माननीय चेअरमन विजयराव सूर्यवंशी यांना विनंती आहे आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. आज आपल्या कराड तालुक्याचे प्रेरणास्थान, सामाजिक बळकटी देणारी प्रेरणा आणि या कराड तालुक्याचं नाव लौकिक जगभरामध्ये नेणारे आमचे कराड तालुक्याचे दैवस्थान कैलासवासी स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांच्या प्रतिमेस प्रथम वंदन करतो. मला या ठिकाणी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या कायापालट म्हणजे बदल या अनुषंगाने सभासदांनी केलेला जो उठाव आहे आणि त्या उठावामध्ये त्या मसूर गावामध्ये हा जो सभासद मेळावा आहे ज्यांच्या मार्गदर्शनाखाली होतोय ते कराड उत्तरचे नवनिर्वाचित आमदार सन्माननीय मनोज दादाजी घोरपडे, त्याचप्रमाणे या व्यासपीठावर कराड तालुका आणि पंचक्रोशीतील सर्व सभासद, त्याचप्रमाणे सर्व नेते मंडळी उपस्थित, स्टेजवरील सर्व प्रमुख, सर्व काही परिचित नाही, सर्वांची नावं घेणं फार अवघड जाईल. सर्वांचं प्रथमतः मी स्वागत करतो आणि मला जी या ठिकाणी उभं राहण्याची संधी दिलेली आहे त्या माझ्या बौद्धिकतेप्रमाणे मी जे 2 शब्द बोलणार आहे ते अक्षरशः घेण्यासारखे आहेत. मी तुमच्यापेक्षा लहान आहे, कमी ज्ञानी आहे आर्थिक दृष्ट्या, वैचारिक दृष्ट्या, तरी सुद्धा परवा आमच्या गावामध्ये मनोज दादा आले होते, भोळेवाडी गावामध्ये. मी नाईकबा सहकारी पाणी पुरवठा व्हाईस चेअरमन आणि एपीचे कलाम पुरस्कृत आज माजी सरपंच भोळेवाडी. त्यावेळेला दादांच्याकडं मला निरोप आला, दादा आले भेटायला या. रानातल्या कपड्यावर, मळकट कपड्यावर मी दादांच्या जवळ जाऊन बसलो होतो. त्यावेळेला मला कळालं की कराड उत्तरच्या जनतेनं घोरपडे दादांना का निवडून दिलं. अरे एका मळकट कपड्याच्या शेतकऱ्याच्या अंगावर घास टाकून बिनधास्त बोलणारा आमदार मी पहिल्यांदा बघितला. आणि ही आमदारकी म्हणून नव्हे, राजकीय भाषा म्हणून नव्हे, तर तुम्हाला जनतेचं हित त्यांच्या डोक्यामध्ये आहे. आज सह्याद्री सहकारी कारखान्यामार्फत जी सभासदांची पिळवणूक होते ते सर्वांना ज्ञात आहे, तरी सुद्धा मी आवर्जून सांगेन, विचार करा, जे आता या कारखान्याच्या संदर्भामध्ये तुमचा उठाव करतायत ते आमदार स्वतः कारखाना चालवतात, त्यांनी पार्श्वभूमी मांडली आमच्या समोर. परंतु आम्ही स्वतः बघतोय आज आमचा शेतकरी
या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचक्रोशीतील जो सभासद आहे त्यांचा ऊस लागणीची ऊस साधारणतः 18 ते 20 महिन्याने जातात. 18 ते 20 महिन्याने जातात आणि इतर कारखाने 14, 12, 13, 14 महिन्यामध्ये ऊस नेतात. ही ऊसाची इतकी हेळसांड होते, याला किती वर्ष झाली. आपण हे इतकं सहन करतोय. आज 1 एकर जर ऊस असेल दादा आणि तो जर 4 महिने लेट गेला तर कमीत कमी एकरा पाठीमागे शेतकऱ्याचं 6 ते 7 टनाचं नुकसान होत असतंय आणि अनेक वर्ष झालं चाललंय. आता जर खतांचे दर बघितले, मशागत बघितली, मेहनती बघितल्या, कामं बघितली तर शेतकऱ्याला एकरामध्ये हे होणारं पहिलं नुकसान आणि त्यानंतर 4 महिन्याच्या नंतर जाणाऱ्या ऊसाच्या जमिनीमध्ये तो शेतकरी, आमचा कराड तालुक्याचा शेतकरी कष्टाळू आहे, तो शेतकरी आपल्या त्या ऊसाच्या जमिनीमध्ये आंतरपीक घेत असतो आणि त्या आंतरपिकामधून तो आपल्या ऊसाच्या क्षेत्राचं भागवा करत असतो. या दोन्ही बाजूनं आमचा शेतकरी कम्प्लीट रिवर्स गेलाय आणि इतका रिवर्स गेलाय न सांगले पलीकडे आहे. कारखान्याच्या पंचक्रोशीमध्ये जावा, कुठलं एखादं तुम्ही दुःख घेऊन जावा, कुठल्याही कामाला इमर्जन्सी त्या शेतकऱ्याला किंवा त्या सभासदाला न्याय मिळत नाही. आज मला एका व्यक्तीने सांगितलं दादा 2 वर्ष झाली सभासदत्व करण्यासाठी ती 2 वर्ष व्यक्ती हेलपाटा मारते आणि आज त्याला फोन आलाय तर तुमचं काम लगेच करू, परंतु ते व्यक्ती माझ्या बरोबर आलेले आहे. असं नाही. ज्या वेळेला दादांचं भोळेवाडीमध्ये आगमन झालं, आम्ही त्यांचं वक्तृत्व, त्यांची बौद्धिकता आणि त्यांच्या सामान्य जनतेची जी तळमळ आहे ती बघितली आणि त्या तळमळीच्या माध्यमातून आज 100% कारखान्याचे 100% कायापालट होणार आहे. कारण त्यांनी स्पष्ट बोलून दाखवलं, दादा आता जरा थोडासा गैरप्रचार चालला बरं का. आज मला समजलं की जरा वेगळं आहे. नाही म्हटलं तसं नाही. दादानी माणसात सांगितलंय, माझ्या घरात 9 सभासद आहे, माझ्या घरातला माणूस नाही, संचालक सुद्धा नसणार आहे. हा शेतकऱ्यांचा कारखाना आहे आणि शेतकऱ्यांचाच मुलगा चेअरमन झाला पाहिजे की त्यांची तळमळ आहे आणि या तळमळीला आपण सर्वांनी भरभराटून साथ द्यायची का? खरोखर बरं का, मी कालचाही मेळावा केला. सन्माननीय निवासरावजी थोरात यांच्या पश्चात खरोखर अतिशय मोठा मेळावा होता आणि मला आता असं वाटतंय बरं का, मगाशी कोणतरी म्हणलं दादा आमदार झाल्यावर मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. मला आता असं वाटतंय 100% कारखाना आपला आहे. 100%. मी नाईक सहकारी पाणी पुरवठा माझ्या भोळेवाडीचे जे सभासद असतील, माझ्या पंचक्रोशीतील सभासद असतील, पिंजून काढीन पण दादांना सहकार्य करीन. कारण माझ्या जनतेवर झालेला अन्याय मी कदापि सहन करणार नाही हे मी 100% या ठिकाणी दादा ग्वाही देतो. आणि आज मला माझं काही एका लहानशा खेडेगावातल्या वक्त्याला या ठिकाणी तुम्हाला सर्वांनी, व्यासपीठावरील मंडळी असतील, दादा असतील, तुम्ही सर्वांनी बोलण्यासाठी उभं केलं त्याबद्दल मी तुमचे धन्यवाद मानतो. आणि भोळेवाडी गावातून शक्यतो जेवढ्याच तेवढं सचिनराव जाधव उमरचे सभासद, ऊस उत्पादक सभासदांना विनंती करतोय. तत्पूर्वी आमच्या प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे सर्व बांधव उपस्थित आहेत. मी आदरणीय आमदार मनोजदादा घोरपडे यांची बाईट घेण्यासाठी फक्त आपल्या सर्वांना 1 ते 1.5 मिनिटाची विश्रांती देतोय. मी पत्रकार बांधवांना विनंती करतोय थोडी काही करा मंडळी. आपण मंडळीने मला विचारलं होतं या जर आमदार झाला त्या शेतकऱ्याच्या आम्हाला या ठिकाणी आमदार नारोडचे नेते शेतकरी साखर कारखान्याची बाबतीत भूमिका काय याचं मला सभासदांना त्यामध्ये सभासदांना विचारलं आज सांगितलं
कारभार आहे त्या कारभाराची जर तशी नसेल तर या ठिकाणी घडवणार आणि आज या ठिकाणी सभासदांचे मत घेण्यासाठी मत विचारण्यासाठी आज हा मेळावा या ठिकाणी घेतलेला आहे. या ठिकाणी सर्व बाळासाहेब पाटील ज्या चेअरमन आहे त्यांच्या विरोधातील सर्व शक्ती आज या ठिकाणी आम्ही एकत्र आलेलो आहोत आणि आज आम्ही निर्णय घेणार आहे की या ठिकाणी हा कारखाना अशा पद्धतीनं आपण पुढे लढायचा आणि ज्या पद्धतीनं जे त्यांनी सांगितलंय की या कारखान्याचा चेअरमन सुद्धा या ठिकाणी सर्वसामान्य सभासदाचा मुलगाच या ठिकाणी त्यांचे सर्व सभासद भेटतील. या ठिकाणी व्हाईस चेअरमन सुद्धा सर्वसामान्य सभासदांचा मुलगा असतो. म्हणजे यामध्ये पुन्हा एकदा सांगतो की माझ्या घरातील या इलेक्शनमध्ये असणार. दादा सांगाल की कारखान्याच्या आहेत सत्ता आहे त्यांच्या विरोधात काम करतो हे सगळी तुम्ही एकत्र येणार आहात. बेसिकली जर आज आपण बघितलं तर विधानसभेच्या इलेक्शनच्या अगोदर सुद्धा अशाच पद्धतीचा माहोल होता. समोरच्या बाजूला असं वाटत होतं की या ठिकाणी इलेक्शन दुरंगी होणार, तिरंगी होणार, चौरंगी होणार आणि त्याच गोष्टीचे मजबूर होते. आज सुद्धा कारखान्याला आम्ही ज्यावेळेला पुढं जाऊ त्यावेळेला सगळे एकत्र येऊन या ठिकाणी ताकदीनं समोर जाऊ आणि 100% जे आता ज्या चेअरमन आहेत त्यांना 100% माजी चेअरमन करून ज्या पद्धतीनं आमदारांना माझी आमदार केलेलं आहे त्याच पद्धतीने स्ट्रॅटेजी या ठिकाणी असणार. आज या ठिकाणी सभा घेतली या ठिकाणी आदरणीय विजयाची सभा झाली आणि इथं विजयाचं हे ग्राउंड आहे आणि या ग्राउंडवरच आज आम्ही हा मेळावा घेतो. त्यामुळं 100% विजय आमच्याचा. कराड बाजार समितीचं पॅटर्न दिसणार का आणि अर्ज कधी भरणार? कराड बाजार समितीचंच पॅटर्न दिसणार. आता 3 ते 5 तारीख आता फक्त राहिलेले 3 दिवस अर्ज बाकी येणाऱ्या 3-5 दिवसामध्ये आम्ही ते नियोजन केलेलं आहे. त्या ठिकाणी ते सगळ्यांच्या ओके थँक्यू. आवाज सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे प्रवर्तक आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री हे पहा, कोणी उठू नका जागेवरून. कृपया सर्वांना विनंती करतो ज्याही ठिकाणी जागा आहे ते जागा पकडा. मार्केट कमिटीचे माजी सभापती कराड तालुक्याचे मोहनराव माने यांचं व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. सगळ्या मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि मान्यवरांना विनंती आपलं मनोगत. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे प्रवर्तक आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि ज्यांनी आपल्या कराडचं नाव संपूर्ण भारतभर गाजवलं असे यशवंतरावजी चव्हाण यांना पहिल्यांदा मी विनम्र अभिवादन आपल्या सर्व सभासदांच्या वतीनं आणि या ठिकाणी असणाऱ्या संपूर्ण व्यासपीठाच्या वतीनं करत आहे. आज या ठिकाणी आपण सभासद सर्वजण सह्याद्री सहकारी साखर कारखाना निवडणूक विषयी या ठिकाणी दादांच्या नेतृत्वाखाली लढायचा का काय करायचं या विषयासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. ज्याप्रमाणे कृष्णा नदी ही आपल्या सर्वांची आई आहे त्याचप्रमाणे सह्याद्री कारखाना हा आपल्या सर्वांचा बाप आहे. प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे आणि या बापाला वाचण्यासाठी आपली लढाई आहे. यासाठी सर्व सभासदांनी मनापासून या ठिकाणी आपण तन मन धन अर्पण करून या ठिकाणी सह्याद्री वाचवायचं आहे. यासाठी आपण सगळ्यांनी या ठिकाणी हात वर करून सांगायचं आहे दादांना की यावेळेला आपल्याला सह्याद्रीत परिवर्तन घडवायचंच आहे. यासाठी मी सगळ्या सभासदांना विनंती करतो की कृपया दोन्ही हात वर करून आपण सगळ्यांनी दादांना सांगा की या वेळेला आपल्याला आपला बाप वाचवायचा आहे. सह्याद्री सहकारी साखर कारखाना हा एक कारखाना नसून जवळजवळ 35-40 हजार सभासदांची एक संस्था आहे. त्या संस्थेवर आज जवळजवळ 35 ते 40 हजार कुटुंब म्हणजे जवळजवळ लाखाच्या वर आपण त्या संस्थेवर उपजीविका करणारे लोक आहोत आणि हा कारखाना वाचला पाहिजे यासाठी आपण सगळ्यांनी लढा द्यायचा आहे. दादांच्या नेतृत्वाखाली ज्याप्रमाणे दादांचा कारखाना ज्याची रिकव्हरी आपल्या सह्याद्री कारखान्यापेक्षा 1.5% कमी असून सुद्धा त्यांनी 3050 रुपये दर दिलेला आहे तर आपल्या कारखान्याने
साधारण 3204 रुपये दर दिलेला आहे. जर दोन्ही कारखान्यांची तुलना केली तर आपल्या कारखान्याने किमान 350 ते 400 रुपये दर जादा द्यायला हवा होता. आणि ऊसाचं जर तोडणीचं नियोजन जर आपण पाहिलं तर लक्षात येईल की त्यांचा कारखाना 13 ते 14 महिन्यामध्ये ऊस नेतो, तर आपला कारखाना कसा ऊस नेतो ते सभासदांना काही सांगायची गरज नाही. कारण जर आपण आपल्या कारखान्याकडे जर किंवा आपल्या गट ऑफिसकडे गेलो आणि ऊस तोडण्याविषयी काय विचारलं तर दरवेळेला आपल्याला सांगण्यात येतं की आपल्या प्रोग्राम मध्ये नाव नाही किंवा प्रोग्राम असा आहे, प्रोग्राम तसा आहे. हा प्रोग्राम म्हणजे आता आम्हाला असं वाटायला लागलंय की वरनं इंद्राकडून लिहून आणलेला आहे का हा प्रोग्राम, की असं की काय, की बाबा हा प्रोग्राम म्हणजे काय. तुम्ही प्रोग्राम प्रमाणे ऊस तोडताय किंवा काय करताय चांगली गोष्ट आहे, पण त्याचा आम्हाला शेतकऱ्यांना काय फायदा होतोय. शेतकरी जो 20-20 महिने आपला ऊस ठेवतोय. जसं शासनानं मुलींच्या लग्नाचं वय 18 ते 21 केलं, तसं आपल्या कारखान्यानं ऊसाचं वय 18 ते 21 केलंय का काय, असा आम्हाला आता प्रश्न पडलेला आहे. अतिशय वाईट परिस्थिती आहे शेतकऱ्यांची.